विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. लेखन आणि निरूपण स्नेहा शिंदखेडे यांचं. प्रेमाचा सुकाळ. पूर्वी ना बंगल्यांची वसाहत होती तेव्हा परसदारी बगीचा असायचा. त्यात फुलांची झाडं नेहमी बहरलेली असत. सकाळी उठून निरनिराळ्या रंगांची फुलं देवपूजेसाठी तोडून आणणं हे घरामधल्या ज्येष्ठ नागरिकांचं आवडतं काम असायचं. पूजेपूर्वी फुलांचे हार तयार करण्यात कौशल्य लागायचं बरं का. रंगसंगती, पानांचे गुच्छ आणि सुगंध यांचं एकत्रीकरण करून तयार केलेले फुलांचे हार देवांच्या फोटोला, मूर्तीला वाहिले की मन भरून कृतकृत्यता अनुभवणं हा आनंद असायचा. फुलांनी बहरलेलं झाड बघितलं की त्यात परमेश्वराचं दर्शन होतं, मन प्रसन्न होतं. कारण फुलांचं जगणं म्हणजे एक उत्सव असतो ना. फुलांचं आयुष्य अल्प काळ असतं तरीही ते चिरकाल आनंद देत. कारण ना फुलं ही कामनेशिवाय उमलतात असं म्हणतात. त्यात फक्त देणं असतं. ओशो रजनीश म्हणतात, फुल सकाळी उमलतं, संध्याकाळी कोमेजून जातं. आत्ता होतं, आत्ता गेलं. पंचमहाभूतांशी खेळून धुळीमध्ये मिसळून गेलं. अक्षय खोल निद्रेत गेलं. फूल आपली कुठलीही खूण मागे ठेवत नाही, ठसाही ठेवत नाही. म्हणूनच फूल तोडल्यानंतरही त्याचा सुगंध कायम राहतो. फुलांचं जगणं हे निस्वार्थ असतं, त्यामुळे त्याचा गंध टिकतो. एरवी काय, कुठलाही जीव संपला ना की त्यातून फक्त दुर्गंधच पसरतो. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात म्हणतात, पृथ्वीमध्ये मी पवित्र गंध आहे. पृथ्वी ही गंधवती आहे. श्री सुक्तम मध्ये म्हटलेलं आहे, गंधद्वारा दुराधर्षा नित्यपुष्टाम करीषिणीम. पंडित मीमांसा तीर्थ श्रीपादशास्त्री किंजवडेकर म्हणतात, फुलामध्ये सुगंध आहे हा शब्दप्रयोग भ्रामक आहे. कारण फूल काही सुगंध निर्माण करत नाही. गंध पृथ्वीत नेहमी लहरत असतो. वस्तुतः सुगंध फुलात नसून फूल त्या विशिष्ट सुगंधाभोवती निर्माण झालं असतं. ती फुले तो सुगंध अभिव्यक्त होण्याची फक्त माध्यम आहेत. मोगऱ्याचं फूल वातावरणामधला विशिष्ट सुगंध घेऊन प्रगट होतं, तर गुलाबाची रचना तिथूनच मंद गंध घेऊन प्रगट होते. कडुनिंबाची फुलं गुढीपाडव्याला खाण्याची पद्धत आहे. ती पृथ्वीमधला कडू गंध घेऊन अवतरतात. फुलं आणि माणसाचं मन यांचा जवळचा संबंध आहे. फूल हे एकटं असतं, त्यातही रानफुलाचं एकटेपण माणसाला अंतरीचं गूज सांगून जातं. रानफूल आपल्यातच उमलून फुलून आपल्यातच मिटून जातं. पवन त्याचा मंद गंध दूरवर घेऊन जातो खरा, परंतु ते काही कुणाची वाट बघत नाही आणि कुणासाठी म्हणून फुलतही नाही. एका फुलामध्ये पंचमहाभूतांची शक्ती असते. अंतरंगात रमणारं निखळ सौंदर्याने नटलेलं रानफूल स्वतःमध्ये असलेल्या आत्म्याची जाणीव माणसाला करून देतं. आनंदाचा शोध घेण्यात माणसाचं आयुष्य सरतं. जग पालथं घातलं तरी तो गवसत नाही. स्वतःचा शोध जेव्हा त्याला लागतो तेव्हाच माऊलींच्या शब्दांमध्ये भीतरी पालटू झाला ही अवस्था त्याला प्राप्त होते आणि तो आनंदामध्ये विलीन होतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, मन हा मोगरा अर्पुन ही ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मन हे शेवंती देऊ भगवंती पुनरपी संस्कृती येणे नाही. मन हे उन्मन झालं की लौकिक जीवनातला संघर्ष संपतो. मन अमन झालं की सगळीकडे व्यापून उरतो तो परमात्मा. नंतर जीवाची एरझार संपते. फूल न फुलाची पाकळी म्हणून काहीतरी तरी स्वीकारा असा वाक्प्रचार रूढ आहे. फुलं जगण्याचा उत्सव करतात म्हणून एका छोट्या फुलाच्या पाकळीलाही हे मोल आहे. मातीत मिसळून मातीनेच दिलेला सुगंध तिला अर्पण करणारं छोटंसं फूल आपल्याला आत्मभानाचा क्षण जागृत करण्यासाठी मदत करतं, एवढं मात्र खरं.